जवळजवळ 1.5 वर्षांनी इथे आलो आहे. आता 1.5 वर्षापूर्वी मला असं आठवतं आहे, हरियाणा निवडणूक झाली होती आणि त्यानंतर मी इथे आलो होतो. आजचा विषय जो आहे माध्यमं आणि सद्य परिस्थिती, मला असं वाटतं की माध्यमं आणि सद्य परिस्थिती हा जो विषय आहे तो जरा उलट्या पद्धतीने मी घेतो. सद्य परिस्थिती आणि माध्यम ते अधिक समर्पक ठरेल असं मला वाटतं. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की सतत मला लोक प्रश्न विचारतात, तुम्ही बोलता, रोज तुम्ही व्हिडिओ करता, या बोलण्याचा उपयोग काय होतो? प्रश्न लोकांचा असतो आणि तो अतिशय योग्य प्रश्न आहे की या बोलण्याचा उपयोग काय होतो? परिस्थिती तर बिघडत चाललेली आहे, अधिकाधिक वाईट होते परिस्थिती. मी त्यांना इतकंच सांगतो की ज्यांच्याकडे म्हणून आवाज आहे आणि आत्मा आहे त्यांनी बोलत राहिलं पाहिजे, त्यांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजची जी परिस्थिती आहे त्यामध्ये पहिला घाला जो पडलेला आहे तो या सत्यावरच पडलेला आहे. त्यामुळे आपली लढाई जी आहे ती सत्याच्या संरक्षणाची लढाई आहे. आपण फार मोठं काही करतो असं मला वाटत नाही. आपण एक मूलभूत कर्तव्य जे आहे नागरिक म्हणून आपलं, किंवा मी पत्रकार, व्यावसायिक म्हणून पत्रकार म्हणून ते करतो आहोत. आपणही बोलणं बंद केलं तर ही जी परिस्थिती आहे, जी 10-20% बरी परिस्थिती उरलेली आहे, तीही उरणार नाही हे लक्षात घ्या. आशा संपून जाईल. म्हणून ही जर आशा जिवंत ठेवायची असेल, मला माहिती आहे या देशातली लोकशाही अर्धमेली झालेली आहे. टाइम मॅगझिनने अलीकडेच जो लेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतीय लोकशाहीचं अंधारयुग सुरू आहे. मला प्रश्न हा पडतो नेहमी की टाइम मॅगझिनला कळतंय भारतीय लोकशाहीचं अंधारयुग सुरू आहे, तिथे न्यूयॉर्क टाइम्सला कळतंय भारतात काय चाललेलं आहे, बीबीसीला कळतंय भारतात काय चाललंय. गंमत म्हणजे आमच्या भारतीय माध्यमांना कळत नाहीये. ही सगळ्यात दुर्दैवाची परिस्थिती आम्ही लक्षात घ्या. 10 वर्ष म्हणजे 2014 ते आजपर्यंत 11 वर्ष, खरं तर 11 वर्ष आपण बघतोय. म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो, पत्रकार म्हणून किंवा नागरिक म्हणून सुद्धा 2014 पूर्वीचं या देशातलं जे सरकार होतं ते आमच्या अपेक्षांप्रमाणे सरकार आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे 2014 पर्यंत आज जे भाजपचे लोक भेटतात मला, ते असं म्हणतात 2014 पर्यंत तुम्ही आम्हाला आमचे वाटत होतात, 2014 नंतर तुम्ही आमचे वाटत नाही, तुम्ही बदललात. म्हटलं मी बदललो नाही, तुम्ही बदललात, तुमच्या जागा बदलल्यात. तुम्ही विरोधी पक्षात होतात, तुम्ही सत्तेत गेलात आणि आम्ही मीडिया, माध्यम हा कायमचा विरोधी पक्ष आहे, ते काम आम्ही करतोय. 14 पूर्वी जे सरकार होतं, काँग्रेस असो किंवा कोणाचंही असो, त्यावर अंकुश ठेवण्याचं काम आम्ही करत होतो. 14 नंतर जे सरकार आहे त्यावरही अंकुश ठेवण्याचं काम आम्ही करावं अशी अपेक्षा आहे. वाईट गोष्ट ही की आमच्या हातातला अंकुशच कोणीतरी काढून घेत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. पण मला असं वाटतं गेल्या 10 वर्षात ज्या गोष्टी घडल्या, म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेत आले, माझी काही त्यांच्याकडून फार अपेक्षा नव्हती. माझी एवढीच अपेक्षा होती की जरी भारतीय जनता पक्ष हा माझ्या विचारांचा पक्ष नसला, मी ज्या विचारांवर विश्वास ठेवतो, माझी ज्या विचारांवर श्रद्धा आहे, जो माझा गांधी आंबेडकरांचा मार्ग आहे, तो मानणारं हे सरकार नाहीये, हे मला मान्य आहे. पण तरी सुद्धा एक लोकशाहीवादी नागरिक म्हणून, लोकशाहीवादी पत्रकार म्हणून मला हे मान्य होतं की माझ्या विरोधी विचारांचं सरकार आलं तरी सुद्धा मी घटनेतल्या चौकटीतच त्याच्यावर टीका करीन आणि ते सुद्धा घटनेच्या चौकटीतच काम करेल. संघर्षाचा मुद्दा कुठे आहे की तुम्ही घटनेची चौकटच मोडून टाकली, तुम्ही या देशाचा इतिहासच नष्ट करायला सुरुवात केली, तुम्ही जे सत्य आहे तेच नष्ट करायला सुरुवात केली, त्यावरच हल्ला केलात.
तुम्ही जे असत्य आहे ते सत्य म्हणून सांगायला लागलात आणि ज्या गोष्टी जर्मनीमध्ये हिटलरने केल्या, इटलीमध्ये मुसोलिनी केल्या, त्या तुम्ही लोकशाहीच्या आवरणाखाली करायला लागलात. लोकशाही जिवंत तेव्हाच असते मित्र, होय लक्षात घ्या, की जेव्हा लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग असतो. आज आपली लोकशाही काय, रशियातली लोकशाही काय? लोकशाही आहे, नावाला का होईना, पण रशियामध्ये सुद्धा लोकशाही आहे. पुतीन निवडणुका घेतो, तिथे फक्त तोच निवडून येतो आणि जे विरोधक असतात त्यांना पद्धतशीरपणे मारलं जातं, ठार मारलं जातं. हे लक्षात घ्या. अजून आपण त्या स्टेजला पोचलो नाहीये. आपण जर बोलायचं बंद केलं तर ती पायरी सुद्धा येईल, हे लक्षात घ्या. आपण का बोलतो, आपल्याला बोलायची का गरज आहे? रशिया होऊ नये म्हणून भारताचा, किंवा भारताचा तुर्कस्तान होऊ नये म्हणून आपल्याला बोललं पाहिजे, आपल्याला विरोध केला पाहिजे. अगदी आपण 1% असू, 2% असू, 10% असू, विरोध केला पाहिजे. हा विरोध अत्यंत महत्वाचा आहे. हे जेव्हा नेहरूंच्या काळामध्ये नेहरूंची थोरवी, त्या मी सांगायला पाहिजे असं नाही, पण नेहरूंच्या काळामध्ये नेहरूंची लोकप्रियता शिगेला पोचलेली असताना संसदेमध्ये नेहरूंचे दोष दाखवणारी 2 माणसं होती. एक डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि दुसरे नाथ पै. दाखवत होते दोष, दाखवत होते. बोलणारे लोक होते, HV कामत होते, बोलत होते. त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. जे पाशवी बहुमत होतं ते काँग्रेसकडेच होतं, नेहरूंच्या सरकारकडे होतं. अगदी 62च्या निवडणुकीपर्यंत, म्हणजे 1952 ते 62 या सगळ्या निवडणुका, 52, 57, 62 3 निवडणुका काँग्रेसकडेच बहुमत होतं. पण विरोधी आवाज जिवंत होता, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला माध्यमांकडे मी येणार आहे. माध्यमांची तर खूपच वाईट परिस्थिती आहे. म्हणजे मला असं वाटतं गेली 10 वर्ष मी माध्यमात नाही आहे. तुमच्या लक्षात आलंय का? म्हणजे मी व्हिडिओ करतो, रोज युट्यूबवर येतो, बरोबर आहे. लोकांना वाटतं हा अजून जिवंत आहे, चांगली गोष्ट आहे. मी लोकांना सांगतो जोपर्यंत माझे व्हिडिओ येतात ना तोपर्यंत मी ठीक आहे असं समजा. पण माझ्या असं लक्षात येत आहे, कधीतरी मला हायसं वाटतं की 2014 नंतर, तुम्हाला माहिती आहे पूर्वी मी माझ्या भाषणातही सांगितलंय की 2014 नंतर मोदी सत्तेवर आले आणि आम्ही मेनस्ट्रीम पत्रकारितेतून बाहेर गेलो. आम्ही म्हणजे अनेक लोक, सिद्धार्थ वरदराजन गेले, हिंदूचे संपादक होते, अनेक लोक देशामध्ये. पहिल्यांदा मोदींनी जो बळी घेतला तो आमच्या नेटवर्कचा घेतला. IBN लोकमत हे आमचं चॅनल होतं, पण TV 18 CNBC TV 18 हे आमचं नेटवर्क होतं आणि देशातलं सगळ्यात प्रभावी नेटवर्क होतं, हे लक्षात घ्या. सगळ्यात प्रभावी नेटवर्क होतं. म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया हा देशातला सगळ्यात जुना पेपर होता, पण ह्या पेपरकडे सुद्धा टेलिव्हिजनची पॉवर नव्हती. ते या CNBC TV 18 कडे होते. कारण CNBC सारखं चॅनल, आवाज सारखं चॅनल जे बिझनेसशी संबंधित आहे, CNN IBN 7 IBN लोकमत, ही सगळी चॅनलची पॉवर या नेटवर्ककडे होती. 2014ला नरेंद्र मोदी हा हुशार माणूस आहे, हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. हिटलरही हुशार होता, मुसोलिनी हुशार होता, हे बेसिक आपल्याला मान्य करायला पाहिजे. दोघंही लोकप्रिय होते, लक्षात घ्या. आपण चूक करता कामा नये. सुरुवातीच्या काळात हिटलरही लोकप्रिय होता, मुसोलिनीही लोकप्रिय होता. त्याचा शेवट लोकांनी उलटा लटकवून झाला ती गोष्ट वेगळी, किंवा हिटलरचा शेवट आत्महत्येत झाला ही गोष्ट वेगळी. तर मोदीही लोकप्रिय होते या देशामध्ये. पण मोदींनी एक गोष्ट केली. आज सगळे बोलतात. मोदींनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट केली की हे जे देशातलं सगळ्यात प्रभावी टेलिव्हिजन नेटवर्क आहे ते त्यांनी आपल्या मित्राला विकत घ्यायला लावलं. आमचे चेअरमन होते राघव बेहल. 3000 कोटी रुपये कर्ज होतं. हे कर्ज अंबानींनी टेक ओव्हर केलं. त्याबरोबर काही शेअर्स टेक ओव्हर केले. जेव्हा अंबानीकडे शेअर्स गेले तेव्हा आमच्या मनात निवडणुकीआधी, मार्च 2014ला मला वाटतं निवडणुका झाल्या, त्याआधी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. जर अंबानींनी काही शेअर्स घेतलेले आहेत तर तो काही शेअर्सवर तर गप्प बसणार नाही, तो कधीतरी मेजॉरिटी शेअर होल्डर होणार.
सगळा तो ताबा घेणार या चॅनलचा. आणि निवडणुकीनंतर हेच झालं. इकडे नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकली आणि तिकडे अंबानींनी नेटवर्क 18 हे अख्खा चॅनलचा ग्रुप हा त्यांनी हस्तगत केला. हे लक्षात घ्या पूर्णपणे. म्हणजे ते जे काय कर्ज होतं 3000 कोटीचं वगैरे मालकाचं कर्ज टेक ओव्हर केलं त्यांनी, मालकाला पैसे दिले. तिकडे विचारांचा काय भाग नसतो ना. जिथे पैसे असतात, पैशाचे व्यवहार चालतात, तिथे तू समाजवादी आहेस, तू कम्युनिस्ट आहेस, तू भांडवलदार आहेस, याचा काही संबंध नसतो. पैसा हाच विचार असतो. तर एक लक्षात घ्या, तेव्हा लोकांनी म्हटलं होतं नाही राघव बेहलना कर्ज होतं, कर्जबाजारी झाले होते, ते कर्ज अंबानी टेक ओव्हर केलं. नाही, ही एक मोदींची पहिली टेस्ट होती, हे लक्षात घ्या. देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क अंबानींनी टेक ओव्हर केलं आणि तिथे हिंदूमध्ये सिद्धार्थ वरदराजांना निवडणुकीआधीच मोदींच्या सभेचा फोटो पहिल्या पानावर छापला नाही म्हणून राजीनामा द्यायला लागला होता. बाहेर हिंदूसारख्या वृत्तपत्रामध्ये राजीनामा द्यावा लागला होता. हे निवडणुकीआधी. इथे तर अख्खच्या अख्खं नेटवर्क टेक ओव्हर केलं. तेव्हा लोक म्हणाले नाही नेहमी होणार नाही, असंच आहे वगैरे. एक तर तुम्ही शरण या. मेसेज काय होता नरेंद्र मोदी आणि अंबानी युतीचा? तुम्ही शरण या. शरण नाही आलात तर आम्ही तुम्हाला खिशात टाकू. अर्थसत्तेच्या जोरावर. अर्थसत्ताही तुम्हाला नसेल तर ईडी सीबीआय वगैरे आहे. हा मेसेज होता 2014 साली पहिला. त्यानंतर पुढे काय झालं या देशात बघा. मी येतो हळूहळू. जेव्हा NDTV अडाणीने टेक ओव्हर केलं, नेटवर्क 18 अंबानीने टेक ओव्हर केलं, NDTV अडाणीने टेक ओव्हर केलं. जे आपल्या गैरसोयीचं आहे, NDTV उभा राहत होता. NDTV प्रणव रायच्या काळामध्ये त्याला काहीतरी एक विचारांचं अधिष्ठान होतं, तत्वांचं अधिष्ठान होतं. आपल्याला पटणारं असेल नसेल पण होतं ते अधिष्ठान. जे तत्वांच्या आधारे, विचारांच्या आधारे, पत्रकारितेशी असलेल्या बांधिलकीच्या आधारे आपल्याला विरोध करतायत त्या सगळ्यांना संपवून टाका. हे 14 साली सुरू झालेलं जे कॅम्पेन होतं नरेंद्र मोदी आणि उद्योगपतींच्या अलायन्सचं, म्हणजे अंबानी आणि नरेंद्र मोदी, ते अडाणींनी पुढे चालवलं. NDTV टेक ओव्हर केला. मधल्या काळात या देशातल्या वर्तमानपत्रांनी, या देशातल्या सगळ्या चॅनल्सनी आपला पाठीचा कणा गमावला आणि आज अशी अवस्था आहे की बहुसंख्य वर्तमानपत्र, बहुसंख्य चॅनल्स यांची गणना सरपटणाऱ्या पाण्यात करावी अशी स्थिती आहे. मित्र, या सगळ्याकडे मी येणार आहे. मी तुम्हाला फक्त एक पार्श्वभूमी सांगितली. काय पार्श्वभूमी? आणि हे गेली 10-11 वर्ष चाललेलं आहे. गेली 10-11 वर्ष. आज रवीश कुमार यूट्यूबवर आहे. अनेक पत्रकार जे पूर्वी होते मेनस्ट्रीम मीडियामध्ये ते यूट्यूबवर आहेत. मी सुद्धा यूट्यूबवर आहे. यूट्यूबवर आमचे व्हिडिओ का बघितले जात आहेत? का बघितले जात आहेत? एकमेव कारण हे आहे की तो जो मेनस्ट्रीम मीडिया आहे त्याच्यामधून सत्याची गळचेपी होते असं लोकांना वाटते. रवीश कुमार तर हिंदीत करतो. माझ्या चॅनलला 1 लाख प्रेक्षक जर रोज लाभत असतील तर रवीश कुमारच्या व्हिडिओला रोज 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रेक्षकगण लाभतो. एवढी त्याची लोकप्रियता आहे. रवीश कुमार NDTVत असताना जे काम करत होता ते आज NDTV करत नाही. म्हणून लोक रवीश कुमारच्या व्हिडिओ चॅनलकडे येतात. तो जरी दिवसातून 1 किंवा 2 व्हिडिओ करत असला तरी ते बघतात. यूट्यूब अचानक का पॉप्युलर झालं? कारण आज लोकांना हे वाटतंय की आम्हाला टाइम्स ऑफ इंडिया संपूर्ण सत्य सांगेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्हाला भास्कर संपूर्ण सत्य सांगेल अशी परिस्थिती राहिलेली नाही. मग आम्ही यूट्यूबकडे जाऊ जिथे निदान काही विश्वासार्ह पत्रकार आहेत जे सत्य सांगण्याचं काम करतील. मित्र हो, ही सगळी अवस्था या देशामध्ये गेली 10 वर्ष आहे. मला सगळ्यात चिंतेची गोष्ट जी तुम्हाला सांगतो, आणि आपण काही करत नाही आहोत, मला सगळ्यात अस्वस्थ करणारी गोष्ट आहे
म्हणजे मी खरंच सांगतो, मला लोक म्हणतात तुम्हाला काय नेपाळप्रमाणे व्हावं असं वाटतं का? मला नाही वाटत आपल्या देशात नेपाळप्रमाणे व्हावं असं. कोणतंही हिंसक आंदोलन व्हावं असं वाटत नाही मला. बांगलादेशप्रमाणे व्हावं असं वाटत नाही आणि होणारही नाही आपल्या देशामध्ये. पण निदान लोकशाही स्वरूपातलं एक बंड, एक उठाव या देशात का होत नाहीये, हा माझ्या पुढे प्रश्न आहे. मला रोज छळणारा हा प्रश्न आहे. लोक उठून उभे का राहत नाहीये? लोक जे कायद्याने गैर आहे, त्या विरोधात आवाज का उठवत नाहीयेत? लोक मूक झाले आहेत का? लोक घाबरलेले आहेत का? लोक फक्त निवडणुकीमध्ये मत देणं एवढंच आपलं काम मानतायत का? माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर लोहियांच्या एक वाक्याला खूप महत्व आहे आणि मी दरवेळेला ते सांगतो, आजही तुम्हाला सांगतो, जिंदा कौमे 5 साल तक इंतजार नहीं करती. जिवंत माणसं 5 वर्ष वाट बघत नाहीत. 5 वर्षात आपलं सरकार काय करतं, ते कायद्याप्रमाणे वागतं का, ते लोकशाहीप्रमाणे वागतं का, ते घटनेच्या चौकटीमध्ये कारभार करतं का, यावर जागरूक नागरिक लक्ष ठेवतात. आणि माझ्या मते हा जागरूक नागरिक जो आहे तो एक तर भ्रमात आहे, तो झोपलेला आहे किंवा तो घाबरलेला आहे असं म्हणण्याशिवाय काही गत्यंतर नाही. मला तुमच्यासमोर एक गंभीर गोष्ट मांडायची आज. पुढे अनेक विषय येतील, पण आज पहिली गंभीर गोष्ट मला मांडायची आहे की 1952 पासून आजपर्यंत निवडणूक आयोगाची स्थापना 1952ला झाली आणि 1952च्या निवडणुकीत पहिल्यांदा निवडणूक आयोगाने काम केलं, तेव्हा त्यांची खूप स्तुती झाली होती. 1952 पासून आजपर्यंत, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हरियाणाच्या निवडणुकीपर्यंत गेल्या वर्ष 1.5 वर्षापर्यंत आपण निवडणूक आयोग या संस्थेवर विश्वास ठेवत होतो, किंबहुना आंधळा विश्वास ठेवत होतो. निवडणूक आयोग करप्ट होणार नाही, निवडणूक आयोग भ्रष्ट होणार नाही, इथले अधिकारी निदान लोकशाहीचं संरक्षण करतील, घटनेप्रमाणे वागतील, अशी आपली अपेक्षा होती. तुमच्या हे लक्षात आलंय का की 1952 पासून आजपर्यंत निवडणूक आयोगावर आरोप झाले होते, नाही असं नाही. ईव्हीएम संदर्भात आरोप झाले, पक्षपाताचे आरोप झाले. काँग्रेसच्या सरकारने जेव्हा नवीन चावलांना निवडणूक आयुक्त नेमलं तेव्हा हा काँग्रेसचा माणूस आहे असे आरोप झाले. पण नवीन चावलांनी सूत्र घेतल्यानंतर जे काम केलं त्यामध्ये हे आरोप विरून गेले, हे लक्षात घ्या. 1952 पासून आजपर्यंत मला दुःख या गोष्टीचं होतं की या देशातल्या जनतेला याची जाणीव का नाहीये. 1952 ते 2025 पर्यंत निवडणूक आयोगावर क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा आरोप कधी झाला नव्हता. गुन्हेगारी स्वरूपाचं कारस्थान तुम्ही करताय असा आरोप कधी झाला नव्हता. आणि हा आरोप जवळजवळ सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे. निवडणूक आयोग म्हणजे मी तुम्हाला सांगतो, टाइम मॅगझिनने जे म्हटलंय लोकशाहीचं अंधार युग आहे. माझं तर म्हणणं या देशातली लोकशाही ही आयसीयू मध्ये आहे, अर्धमेली झालेली आहे. ताबडतोब तिच्यासाठी आपण नागरिकांनी काही नाही केलं तर ही लोकशाही मरणारच आहे. कारण नागरिकांच्या सहभागानेच लोकशाही जिवंत राहते, हे लक्षात घ्या. निवडणूक आयोगावर क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा आरोप हा पहिल्यांदा होतोय आणि एरवी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता. ईव्हीएम वर पण आरोप झाले. ईव्हीएम विषयी अजूनही संशय आहे. अनेक तज्ञ सांगतात संशय आहे, अमुक आहे, तमुक आहे. तरी सुद्धा आपण निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला होता, जरी त्याविषयी संशय होता तरी सुद्धा. पण मी तुम्हाला हे गंभीरपणे अशासाठी सांगतोय की राहुल गांधींनी 7 ऑगस्ट पासून ज्या पत्रकार परिषदा 3 घेतल्या, 7 ऑगस्ट, 18 सप्टेंबर आणि परवा 5 नोव्हेंबर, 3 पत्रकार परिषदा घेतल्या, या तुम्ही बारकाईने बघितल्या आहेत का? तुम्ही राहुल गांधीचे समर्थक असा नसा, तुम्ही त्यांचे विरोधक असा, तुम्हाला राहुल गांधी आवडत असतील नसतील, पण एक माणूस काहीतरी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर कोणत्याही राजकीय नेत्यांनी न केलेलं एक प्रेझेंटेशन करतोय. भारतातल्या कोणत्या राजकीय नेत्यांनी असं प्रेझेंटेशन केलंय? मी काय राहुल गांधींचा
चाहता नाही. राहुल गांधींवर मी टीका केलेली आहे. घराणेशाहीला माझा पूर्वीपासून विरोध आहे, तुमच्या सगळ्यांचा असेल तसा किंवा तुमच्यापैकी बहुसंख्यांचा असेल तसा. पण राहुल गांधी जे सांगत होते ते खूप गंभीरपणे या देशाने घ्यायची गरज होती आहे आणि हा देश गंभीरपणे घेत नाहीये. मला आज तुम्हाला सांगायचं आहे, लोकशाही आपली ICU मध्ये आहे. ती किती दिवस जगणार आहे हे या सगळ्या प्रकरणावरून ठरेल, हे लक्षात घ्या.